मुळातच खोके नावाने ते सगळे खूप प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राला लांछन लागणारं वर्तन गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राला रसातळाला नेण्याचं काम या सगळ्या लोकांनी केले आहे. महाराष्ट्राची संस्कृतीला काळिमा फासणं, प्रत्येकाचं वर्तन बघा तुम्ही. आणि जेव्हा गेले तेव्हा उभा महाराष्ट्र त्यांना आज ओळखतो, तो 50 खोके एकदम ओके या नावानेच ओळखतो. त्यामुळे ह्या सगळ्या पैशांच्या राशीवरच बसलेली ही माणसं आहेत. आणि आत्ता सुद्धा जो खेळ सुरू आहे तो पैशांचाच खेळ सुरू आहे. रात्रीचं खेळ चाले तसा ह्यांचा पैशांचा खेळ रात्रभर चालू असतो. आणि आत्ता विधानसभेत अधिवेशनाच्या काळीत सुद्धा पाहिलं असेल की संभाजीनगरमधल्या हॉटेलचे जो काही व्यवहार झाला, अनेक गैरव्यवहार, एका माजी मंत्र्याचा आणि विद्यमान खासदारांच्या ड्रायव्हरच्या नावाने 150 कोटी रुपयाची संपत्ती लाभणं, हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यात दुर्दैव कोणतं देशाचं किंवा महाराष्ट्राचं, ते भारतीय जनता पार्टी स्वतःला असं वेगळा पक्ष बांधते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ती सगळं लचाड लॉन्ड्री घेऊन फिरत सुटलेली आहे आणि सगळ्या भ्रष्टांना घेऊन ते कारभार करत असतात. महाराष्ट्र खरंच सांगतो, या महाराष्ट्रातील जनतेने अजूनही अंतर्मुख व्हावं. हे बनियाचं दुकान चालवतात तसं मतं पाहिजेत, मग तुमचं काहीतरी करायचं टेम्पररी, जसं लाडक्या बहिणींचं केलं, संपली निवडणूक, निवडून झालो, आता तुम्ही गेलात कुठे जायचं तिकडे. हे यातनं आपण शिकलं पाहिजे. काल माझ्याकडे शिक्षकांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनाला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाऊन पाठिंबा दिला, तिथं व्यक्तिशः जाऊन भाषण केलं. मग आणखीन मला वाटतं शरद पवार साहेब गेले, आम्ही स्वतः गेलो होतो, रोहित गेला होता, हे सगळेजण आम्ही तिथे गेलेलो आहोत. या सगळा दबाव विरोधी पक्षाचा आल्यानंतर त्यांनी ताबडतोब काल त्यांना 1 टप्प्याचं अनुदान मान्य केलं. ताबडतोब शिक्षक उदो करायला लागले. विसरले का अन्याय कोण करत होतं ते? मंत्री संजय सेलोतांनी असं म्हटलं होतं की यानंतर काळा पैसा चालणार नाही, नो ब्लॅक मनी, आणि त्यानंतर हा व्हिडिओ येतो. म्हणजे आता हा आरसा दाखवला ना महाराष्ट्राला, हा सूर्य, हा जयद्रथ. आता महाराष्ट्राने ठरवायचं काय करायचं त्या जयद्रथाचं. ते मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मराठीचा मुद्दा चव्हाट्यावर असताना बुलढाण्यात आज जिथं आहेत तुम्ही, या बुलढाण्याच्या आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये मारहाण केली. कुठं या गोष्टीमुळे मराठीचा मुद्दा दाबला गेला? तुमच्यावर अवलंबून आहे तो, कारण तुम्ही काय दाखवता. त्यांना नेमकं एक सांगतो तुम्हाला मी, भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे की कुठलाही विषय, आता पहलगाम कुठे तुम्ही विसरून गेलात बघा, तुम्हाला विसरायला लावत आहेत पहलगाम. काल आमच्या मुंबईमध्ये एका पुलाला नाव दिलं, कर्नाक बंदरचा पूल होता त्याला नाव दिलं सिंदूर. मग पुलाला नाव देत आहे, ते पहलगाममध्ये मारेकरी कुठे आहेत ते सांगा ना. अजूनही पुलवामाबद्दल सुद्धा अजूनही माहिती मिळालेली नाही आहे. हे जे काही सुरू आहे ना, हे पाहिल्यानंतर तुम्ही किती वाईट आहे सांगा. त्या ज्या पद्धतीनं त्याला मारलं त्याच्यावर FIR दाखल होत नाही. हे महाराष्ट्राची कुठली पद्धत आहे, कायदा सुव्यवस्था? आता थोड्या वेळापूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला सुरू आहे. गुन्हा म्हणजे काय, NC केली आहे की FIR केलाय? बरं काय लक्षात, बरं का, NC झाली तर गैर. तुमच्या समोर एवढं त्याला बेदम मारलंय, तो खाली पडलाय बुक्का मारल्यानंतर, त्याच्यावर तुम्ही NC करणार का? काय FIR व्हायला होता? विरोधकांच्या रेट्यामुळे हा गुन्हा दाखल होतोय असं त्यांना विचारलं. निर्लज्जम सदासुखी ते म्हणतात विरोधक नालायक. मी बोललो निर्लज्जम सदासुखी. ठरवायचं नालायक कोण आहे ते आम्ही नाही सांगत. तर महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे नालायक कोण, आणि बुलढाण्याच्या मतदारांनी स्वतः अंतर्मुख व्हायला पाहिजे. काय आपण हाताला कसला डाग पाडून घेतला तेवढं समजलं पाहिजे. एवढी त्या वेटरला कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्यांना कुठलाही पश्चाताप नाही असं म्हणतात. त्यांनी कधी कुठला पश्चाताप केलाय ते तरी सांगा ना. इथे सुद्धा जमीन बळकवल्या आहेत बऱ्याचशा. त्या गरिबांना शोधा ना ज्यांच्या जमिनी बळकवल्यात त्या, तेही तुम्हाला कळेल ना. पुतळे लावायचे आणि पुतळ्यामागे दडून लोकांना लुटायचं, हे धंदे जर करणारे लोक असतील, दहशत माजवायची, या आमच्या ताई थोडक्यात तुम्ही घालवलंय. ते घाण एकदाची संपली असती ना, यांचा उदय झाला असता तर. नाही, फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. मी आता म्हणाल ना, आम्ही FIR दाखल करायला पाहिजे होता. अदखल म्हणजे काहीच नाही ना. म्हणजे मग कायदा सुव्यवस्था कुठे राहील हा प्रश्न आहे ना. मग मला आश्चर्य वाटतं, विधानसभेचे अध्यक्ष काय करतायत? अधिवेशन सुरू आहे, ते कस्टोडियन म्हटलं जातं त्यांना, आणि त्यांचं ते आमदार निवास आहे ना, ते पण त्यांच्या अंडरच येतं बरं का.
तिथली व्यवस्था पण त्यांच्या घरी येते. त्यांनी खूप गंभीर घ्यायला पाहिजे होते. पण असं आहे, मुळात आम्ही बोलून फायदा आहे का, की ज्या देशाचे पंतप्रधान, कोणी गैर नाही बरं का, गैरा तू गैरा नाही, देशाचे पंतप्रधान आरोप करतात 75,000 करोड का सिंचाई घोटाला हुआ. 8 दिवसात सिंचाई घोटाला ज्यांच्या नावाने बोंब मारली त्यांच्यासोबत येतात, सन्मानाने घेतलं जातं, त्यांना मंत्री केलं जातं. तिथं बाकीच्यांचं काय घेऊन भेटतात. मी येतच तसं खाली काय की वेगळं असतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.